एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी. तर बाहेर प्रचंड ऊन वाढले आणि अशातच जर थंडगार घट्ट आणि मलईदार लस्सी मिळाली तर किती छान ना. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एकाच बेसपासून बनवलेली 4 वेगवेगळ्या फ्लेवरची लस्सी. तर आज आपण बनवणार आहोत. तर इथे काही पिस्ते आणि केशर मी कोमट दुधात भिजत घालते. तर 10 ते 15 मिनिटांनी छान भिजले जातात. तर आता एका वाटीमध्ये 1 चमचा कोको पावडर घ्यायची आणि थोडंसं पाणी घालायचं. तर इथे कोको पावडर तयार करून घ्यायची अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता. आता पुढची तयारी इथे आपल्याला आता केशर आणि पिस्ते छान भिजलेत. तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला गुलाबाच्या 2 ते 3 पाकळ्या घालायच्या. नंतर भिजवलेले केशर आणि पिस्ते घालायचे. असे क्रश तयार करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता पुढची तयारी इथे रोज सिरप घेतले मी. तर माझ्याकडे होतं. जर नसेल तर तुम्ही घरी पण रोज सिरप तयार करू शकता. आता इथे मी थोडं डार्क चॉकलेटचं चाकूने असं काप करून घेते म्हणजे डेकोरेशनसाठी लागेल. आणि आपला शेवटचा फ्लेवर तो म्हणजे वेलचीचा. तर इथे वेलची पावडरसुद्धा तयार करून घेतली आहे. तर फ्लेवर्स इथे सगळे करून घेतले. तर आता आपल्याला मुख्य घटक बेस बनवायचा आहे. तर आता इथे आपल्याला दही घ्यायचे आणि एका मोठ्या भांड्यामध्ये दही काढून घ्यायचे. तर लक्षात असू द्या आपल्याला मोठं भांडं घ्यायचं आहे कारण आपण हे रवीने घुसळणार आहोत. त्यामुळे इकडे तिकडे सांडू नये त्यासाठी आपल्याला इथे मोठं भांडं घ्यायचं आहे. नंतर साखर घालायची आहे आणि आता आपलं दही किती घट्ट आहे त्या अंदाजाने आपल्याला पाणीसुद्धा घालायचं आहे आणि हे रवीने छान असं घुसळून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने. तर महत्त्वाचं म्हणजे लस्सी छान घट्ट होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे दही ताजं आणि घट्ट असावं. आणि लस्सी बनवताना ती कधीही मिक्सरला फिरवू नका. रवीने किंवा विस्करने फेटा म्हणजे तिला छान फेस येतो आणि पाणीदारसुद्धा होत नाही. तर आता इथे मी काही दुधावरची साय तीसुद्धा रवीने छान अशी फेटून घेतली आहे म्हणजे एकदम क्रीमी टेक्स्चर येईल. तर आता ती आपल्याला दह्यामध्ये घालायची आहे आणि पुन्हा हे फेटून घ्यायचं आहे. तर आपण इथे बर्फ वगैरे काहीच घालणार नाही आहे कारण लस्सी बनवल्यावर ती फ्रीजमध्ये 10 ते 15 मिनिट आपण सेट व्हायला ठेवणार आहे. तर इथे बेस तयार झाला आहे. तर आता इथे आपल्याला पहिला फ्लेवर करायचा आहे तो म्हणजे केशर पिस्ता लस्सी. तर आता जेवढी आपल्याला केशरची लस्सी बनवायची त्याच प्रमाणात इथे बेस घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला केशर पिस्ता घालायचा आहे. तर तयार झाली आपली इथे केशर पिस्ता लस्सी. तर वरून डेकोरेशनसाठी तुम्ही थोडे पिस्ता किंवा गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा घालू शकता. आता दुसरा फ्लेवर आपण बनवतोय चॉकलेट लस्सी. तर आता इथे आपल्याला जेवढी लस्सी बनवायची ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये आपण कोको पावडरचं जे चॉकलेट बनवून ठेवलं होतं ते सुद्धा घालून घ्यायचं आहे आणि काही डार्क चॉकलेट मी इथे कापून ठेवले होते ते घालायचे आणि वरतून थोडेसे घालायचे. तर इथे तयार झाली आपली चॉकलेट लस्सी. आता पुढचा फ्लेवर बनवू तो म्हणजे रोज फ्लेवर लस्सी. तर इथे आपल्याला आता बेस घ्यायचा आहे आणि यामध्ये रोज सिरप घालायचे आणि मिक्स करायचे. तर झाली आपली रोज लस्सी. जर तुमची लस्सी जास्त पातळ झाली तर त्यात थोडी मिल्क पावडर किंवा फ्रेश क्रीम मिक्स करा. त्यामुळे लस्सीला लगेच दाटसरपणा येतो आणि चवसुद्धा रिच होते. आता आपण पुढचा फ्लेवर करूया तो म्हणजे वेलची फ्लेवर. तर आता इथे एका बाउलमध्ये आपल्याला बेस घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 चमचा वेलची पावडर घालायची आणि मिक्स करायचे. तर आपली चौथा फ्लेवर इथे तयार झाला आहे. जर तुमच्याकडे केशर नसेल तर केशर पिस्ता लस्सीसाठी चिमूटभर हळद टाकू शकता. त्यामुळे रंग पण छान येतो. आणि रोज लस्सी बनवताना सिरपसोबत गुलाब पाणी नक्की टाका. त्याने लस्सीला नॅचरल फ्रेशनेसपणा येतो. तर आपल्या तयार झाल्या तिथं 4ही फ्लेवरच्या लस्सी आहे ना एकदम सोपी आणि झटपट होणारी. ह्या उन्हाळ्यात बाहेरची लस्सी पिण्यापेक्षा घरीच अशी शुद्ध आणि पौष्टिक लस्सी नक्की बनवून पहा. आणि रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. बाय बाय.